काय तर बोला तुम्ही आता. 40-50-60 रुपये नाही डॉक्टर ते नाही तुम्हाला काही विचारत नसेल मस्त कशाला काय सांगते का जास्त येणार मला 8 वाजता गेले गेले 40-50-60 50 द्या मस्त घ्या 50 करू काय आज कामाला बस 12 मिनिट मिळून गेलं नाही घातली सगळं तसलंच घालाय मला बाकी काय मग बोला काय असं बरोबर आहे काय चाललं बोला काय चाललंय सगळं बरं आहे आता बरं आहे का सगळं एकदम ओके हात दुखायला लागले जरा मग अशी शेटचा आमचा ॲक्सिडेंट झाला थोडक्यात बसवले नाही थोडक्यात गेले नाही तर हे खालतं होतं वरती जर असती ना कारभारच झाला असता आपला नशिबानं वाचलं आपलं बरं आता आमच्या शेटचा हात दुखायला आलाय विनाकारणच पहिला पॅन्टा फाटली आता ते तर राहिलंच आता हातच दुखायला आलाय त्यांना चिंता लागल्या ह्या गोष्टीची मग कसं चाललं आपलं जीवन काय सांगणार आता या नव्या पिढीला किंवा या नव्या व्यवसायवाल्यांना मला तुम्हाला म्हणतो मी अरे तुम्हाला म्हणतो मी मला सांगायचं म्हणून मला विचार सांगायचं गुरुजी इकडे या गुरुजीनं पण घेऊ आपण गुरुजी या तुम्ही लावलं काम आम्हाला मुठलं मारा नाही पाय दावा ही हात पण दुखायला लागला हा दुकान मीच मारत होतो गिराई 2 तिथं लागली नाही हात दुखायला लागला गिराई 2 लागली हात मी तर पायाला गेले पायाला पण लागले हाताला पायाला गेले बसा पा बसा या हातावर पडला मग काय आता हे दुकान उचलायचं नाही मग काय हातावरच पडलं नाही पुन्हा हातावरच पडलो हा गाडी थटल्यावर हातावर पडलं नाही का कट्ट्याला लागला खाली लागला गुडघं लागलं खाली आणि हात माझा असा गेला इकडे पुन्हा एक हाताचा गाडी जमिनीवरच हा काय पाहिजे द्या गिराईक तुम्ही बोला बोला काय बोलायचं नाही बोला म्हणजे कसं आता तुम्ही लहानपणीपासून आतापर्यंत कसं कसं जीवन जगला किंवा काय कष्ट खाल्लं तुम्ही इथंपर्यंत गेला आणि म्हणजे तुमचा जो प्रपंच आहे ती कसं सांभाळताय तुम्ही एवढ्यातल्या ह्या व्यवसायामधनं तुमचं भागतंय का तुम्हाला अजून काय लागतं ह्या गोष्टीसाठी करायला काय सांगणार नाही आता भागत नाही तसं पण आता परिस्थितीच्या मानानं वातावरणाच्या हिशोबानं परिस्थितीच्या हिशोबानं ही जमवायला लागते काटकसर करून मिळतं ते समाधान मानून जे मोठी हायपाई करणारी स्वप्न जी आपले शेवट स्वप्न साकार होत नाही बाबा 1000चे कपडे 2000चे कपडे जे आपल्याला अपेक्षा होत नाही आपल्या किती कमाई आहे आपली थोडीफार आहे ते आपलं घर जीवन जगवायचं बायका पोरायची मुलांचं शिक्षण आहे काही काटकसर करून जगायचं म्हणजे स्वप्न फक्त अधुरी आता तुम्हाला असं वाटतं आतुरी म्हणजे आता कसे आता पूर्ण होतील ह्या धंद्यावर होईल असं मला काय वाटत नाही तर त्याला मोठा असता काहीतरी असतं तर काही स्वप्न भरारी पुढची गेली असते आता नवीन पिढीला तुम्ही काय सांगणार की नोकरी करा की व्यवसाय का शेती तुम्हाला काय वाटते की शेती पण तशी चांगलीच आहे क्षेत्र
अचानक हा हाईच एखादा सीझन गावला तरी होऊ शकतो मोठं. व्यापार लाईनीमध्ये कसं आलं स्पर्धा झालेल्या स्पर्धेमुळे प्रत्येक धंदा वाढल्यात. हे लॉकडाऊन झाल्यापासून पाक धंद्याचा तुटवडा झाला. 10-20 लाख रुपये गुंतवणूक 30 लाख रुपये गुंतवणूक करून सुद्धा लोकांची भगवान काही काही टायमाला होत नाही. आणि त्या 30 लाखाचं याच काढलं तर यासुद्धा निघत नाही, त्याची गाड्याची हाजरीसुद्धा निघत नाही. व्यवसायामध्ये काय काय धंदे म्हणजे ठराविक धंदा आहे. मग काय काही आहे ती चालणारी ती चालते, ती रेग्युलर जी आहे ती रेग्युलर जी आहे ती चालणारी ती आहे ती चालते. होणं आवश्यक आहे ती चालते ती चालते. अरे बाबा भेटायला आहे ना आपली किती या तर आपल्या या पुढील व्हिडिओमध्ये विशाल वाघमोडे सर पुढे बोलतील आपल्याला की कसं जगायचं आहे किंवा कसं धंदा करायचा आहे आपल्याला, कसं या नवीन जीवनामध्ये आपल्याला उतरायचं आहे, त्यांचं जरा मनोगत जाणून घेऊ आपण. पण बोला सर. तुमचं मनोगत बोलाय काय बोला. मनोगत का नाही, फक्त जगणं हे बोल की मग. जगणं कसं तुमचं सांगा जरा. व्यवसाय करून. हा व्यवसाय करून म्हणजे व्यवसाय करून तर भागेल का? होय. का नवीन पिढीनं शेती केली पाहिजे का नोकरी का व्यवसाय केला पाहिजे, कोणतं तुम्हाला बरोबर? शेती पण केली पाहिजे, व्यवसाय पण केला पाहिजे. जास्त करून प्रगतशील म्हणजे शेतीच आहे. आणि व्यवसाय हे कसं आहे माहिती आहे का, आता कामधंदे तर कुठं नाही. बरोबर. आणि शिकले सवरलेले माणसं कामधंदा तर करणार नाहीत. टेक्नॉलॉजीवाले माणसं शेती करतेली काय किंवा एखादा जॉब करतेली. पण जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही. सर्वसामान्य माणसं ज्यांना शेती नाही, हां, ज्यांना शेती वगैरे नाही अशा माणसांनी फक्त व्यवसाय करणे हे महत्त्वाचं ठरतं. आणि नोकरी कुणी करावं? नोकरी मिळाली तर, पण नोकरीमध्ये एवढं भागत नाही. या व्यवसायामध्ये चलन नोकरीला कसं आहे, महिन्याला पगार होतो. बरोबर. महिन्यात तोपर्यंत बजेट ते वाढत जातं, ते महिन्यामध्ये त्यांना काही राहत नाही. व्यवसायामध्ये दररोज पैसे चालू राहतात, त्यामुळं चलन जे आहे ते हमखास चालू राहतं. आणि शेतकऱ्यांना काय म्हणणं आहे तुमचं? शेतकऱ्यांनी कसं आहे, टेक्नॉलॉजी शेती जर केली तर त्यांना एकदम म्हणजे सिजनेबल टेक्नॉलॉजी हे असे जर प्रगतशील शेती जर केली तर त्यांना फायदेशीर ठरतं. आता जास्तीत जास्त फळांचे हे ते आहे म्हणजे जे शेती करतात त्यांना एकदम म्हणजे चांगलं आहे शेती. शेती. मग त्याने मला व्यवसाय पण उदाहरण चांगलं दिली त्याने. आपल्या गावात अजून त्याची मिरची भजी आहे. त्यांनी मला टेक्निक सांगितली मिरची भजी कसं काढायचं किंवा मिरची भजी कसं बनवायचं. हे संदर्भ वगैरे 4 शब्द चार शब्द बोला. 4 शब्द म्हणजे काय, एक व्हरायटी वेगळी असली तर त्या चवीनं तो माणूस तिकडं आकर्षित झाला जातो. बरोबर. आज एकानं खाल्लं, उद्या 2 जण खात्यात, दोघांनी चौघाला सांगितलं चौघा, म्हणजे असं जी साखळीची पद्धत आहे ही साखळी पद्धत निर्माण होती. बरोबर. चविष्टकडं जास्त जातं. आणि एकच तो पदार्थ एकच खाल्ला ते फक्त पोट भरण्यासाठी खाल्लं. पण माणूस त्या पोट भरण्यासोबत चव पण बघत असतो आणि त्या चविष्ट ह्या माध्यमाकडे जास्त आकर्षित होत झाला जातो. तुमचं काय म्हणणं आहे का? आमचा हात दुखायला लागलाय. आमचं काय सुद्धा सांगाय आपल्या फॅमिलीला सांगा सगळ्या आमचा हात दुखायला म्हणून जरा. तर इथं आमचे धना शेटचा जरा हात दुखायला आलाय. बहुतेक त्यांना वाटते फ्रॅक्चर झालाय. फ्रॅक्चर झालाय ते आकसून काढा. नवीन गिरायक आला तुम्हाला. बरं बापू, आपण जो पण पदार्थ बनवतो होय, जो पण पदार्थ बनवतो किती विचारानं बनवतो. मटणाचं कालवण कशाचं पण, मटण असो काय असो. सांगितलं मला ते मटणाचं कालवण 3 प्रकारे बनवतो. बरं, प्रत्येकमध्ये व्हरायटी वेगळी. आता प्रत्येक जे रेस्टॉरंट आहेत, हॉटेल आहेत, त्यांची एक म्हणजे व्हरायटी आहे. ते नाही, मटण नाही का, अंडी नाही, मटण नाही. नाही लहानपणीपासून नाही. सर्वात भारी मटण जर लागलं तर तुम्हाला हंडीतलं मटण लागलं. अच्छा. हंडी म्हणजे कोणचं, जे की मातीचं मटकं असतं. बरोबर आहे. ते पूर्ण म्हणजे भाजलेलं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जी टेस्टी मटण लागतं
ती कोणच्याही कुठंही बनवा तसं मटण कोणतंही लागत नाही कितीही मसाला घाला बंद करेन बरं का